नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मस्त अशी पनीर मसाल्याची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि माझी खीरची रेसिपी जी आहे ती ऑलरेडी चॅनलवरती आहे, तिथं जाऊन नक्की चेक करा। खूप छान खीर झालेली होती। मी खरंच तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा। चला आपण जास्त बडबड न करता डायरेक्ट रेसिपी पाहूयात पनीर मसाल्याची। एका पॅन मध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खडे मसाले ॲड करणार आहोत। मी 2 तेजपत्ते, एक दालचिनीचा तुकडा, एक मिरी, काळी मिरी, एक थोडंसं शाही जिरे ॲड केलेलं आहे। ते व्यवस्थित आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर ना आपल्याला याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर ना याच्यामध्ये ॲड करायच्या। 1 इंच अर्धा इंच अद्रकचा तुकडा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत। 2 मोठ्या आकाराचे कांदे मी उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले होते, तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि 1-2 मिनिट चांगलं असं त्याला परतून घ्यायचं आहे। त्याचा कलर थोडासा चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये थोडेसे काजू ॲड करणार आहोत। त्याच्यामुळे ग्रेव्ही खूप छान होते। आणि 2 टोमॅटो घेतले होते, त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यांना बारीक कट करून तेही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि थोडेसे नरम पडेपर्यंत व्यवस्थित असं 1 मिनिटभर त्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊयात। सगळं मिश्रण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं ना त्यानंतरच मिक्सरला लावून पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे। गरम असताना मिक्सरला लावू नका, थंड झाल्यावरतीच बारीक करून घ्या। चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। त्याच्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल ॲड करायचं आहे। तेल हे व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण थोडीशी एक अर्धा चम्मच हळद ॲड करणार आहोत। थोडीशी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे। कश्मीरी लाल मिर्च पावडर ही तिखट नसते, नॉर्मल कलर येण्यासाठीच असते। थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे। ते व्यवस्थित तेलामध्ये परतून झाल्यानंतर मसाले याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं पूर्ण मिश्रण याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि 1 मिनिटभर व्यवस्थित असं त्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। छान असं परतून झालं की याच्यामध्ये आपण पनीर ॲड करणार आहोत। मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। त्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुतलं पहिल्यांदा, मला चांगलं वाटत नाही, धुतल्याशिवाय मी यूज करत नाही शक्यतो। पहिलं धुवून घेतलं आणि त्याला कट करून घेतले छान असं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला जसं पातळ पाहिजे असेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता। वरनं मी थोडासा पनीर मसाला टाकलेला आहे, थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि थोडीशी कस्तुरी मेथी वरनं मी ॲड केलेली आहे। तिला व्यवस्थित चोळून टाकायची आहे, हातावरती क्रश करा तिला। आता आपण ह्याला एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण न ठेवता व्यवस्थित असं 5 मिनिट सगळे मसाले या पनीरमध्ये लागेपर्यंत व्यवस्थित असं मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत। हाय फ्लेम नाही करायची। ही पनीरची भाजी तुम्ही बटरमध्ये पण बनवू शकता आणि वरनं थोडीशी फ्रेश क्रीम पण ॲड करा, खूप छान लागेल। जर असेल तर टाका, नाही तर स्किप करा। अशा पद्धतीने आपली मस्त अशी पनीर मसाल्याची भाजी तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि अजून तुम्हाला माझ्या रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला